IDBI बँक भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। IDBI बँकेत जे भरती निघाली आहे आणि या भरतीसाठी महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे आणि 20 मे 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आणि जागांचा जर आपण विचार केला तर 676 जागांसाठी ही भरती चालू आहे। त्याचबरोबर या भरतीचे पेपर कुठे असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये पेपर आहे की नाही आहे, निवड प्रक्रिया या भरतीमध्ये काय असणार आहे, त्याचबरोबर या भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला दाखवून देणार आहे। IDBI या बँकेची ज्युनियर असिस्टंट मॅनेजरचं हे पद असणार आहे। तर या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस काय आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 20 मे हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, IDBI बँकेमध्ये हे 676 जागांसाठी भरती चालू आहे आणि शैक्षणिक पात्रता जर विचार केला तर या भरतीमध्ये आपलं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे। ग्रॅज्युएशनवर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते आणि ग्रॅज्युएशनमध्ये जर पाहिलं आपण तर 60% गुणासह यामध्ये ग्रॅज्युएशन पाहिजे। त्याचबरोबर तुम्ही जर SC ST आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 55% जर आपलं ग्रॅज्युएशनमध्ये असेल तर आपल्याला IDBI बँकेमध्ये फॉर्म भरता येते। तर महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि पेपरसुद्धा यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्येच असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर या भरतीचे नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत नोकरीचं ठिकाण आहे आणि वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 25 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। SC ST कॅटेगरीला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे। त्याचबरोबर आपलं वय जे या ठिकाणी मोजलं जाणार आहे 1 मे 2025 पासून आपलं वय या ठिकाणी गणलं जाणार आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 1050 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आली आणि त्याचबरोबर SC ST कॅटेगरीचे PWD कॅटेगरीचे असाल तर 250 रुपये या भरतीमध्ये ठेवण्यात आलेले आहे। त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये पेपरचा जर विचार केला तर 8 जून 2025ला IDBI या बँकेचा पेपर या ठिकाणी असणार आहे, लक्षात ठेवा। तर आता या भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये जे ग्राउंड वगैरे नाही आहे, उंचीची काही यामध्ये अट नाही की बाबा यामध्ये उंची लागते म्हणून असं काही नाही आहे। त्याचबरोबर ग्राउंडसुद्धा नाही आहे। तर यामध्ये आपलं जे सिलेक्शन आहे तर हे यामध्ये लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, पेपर असणार आहे आणि पेपरवरच आपल्या यामध्ये निवड होणार आहे। तर IDBI बँक भरतीचा जो पेपर हा टोटल 200 मार्काचा असणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा, लॉजिकली रिझनिंग डाटा ॲनालिसिसची या ठिकाणी 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जे की सर्वात चांगलं आहे। तर 60 प्रश्न हे रिझनिंगचे या ठिकाणी IDBI बँक भरतीमध्ये विचारले जात आहे। त्याचबरोबर जे इंग्रजी ग्रामरचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर झाले किती 100। त्याचबरोबर यामध्ये गणिताचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, झाले 140। त्याल इकॉनॉमिक, बँकिंग, अवेअरनेस, कम्प्युटर, IT तर याचे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर टोटल 200 मार्काचा हा IDBI बँक भरतीचा पेपर या ठिकाणी असणार आहे आणि आपल्याला जो टाइम भेटणार आहे तर पहा, रिझनिंगसाठी 40 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरसाठी 20 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, त्याचबरोबर गणितासाठी 35 मिनिटाचा टाइम आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे आणि त्याचबरोबर जनरल, इकॉनॉमी, बँकिंग, अवेअरनेस, कम्प्युटर, IT साठी 25 मिनिटाचा टाइम आपल्याला यामध्ये भेटणार आहे। तर अशा प्रकारे हा पेपर असणार आहे। तर पेपरवरच आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे IDBI बँक भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर IDBI बँक भरतीचा जो पेपर आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणते सेंटर असणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा, छत्रपती संभाजी महाराज नगर हे सुद्धा सेंटर असणार, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई, त्याचबरोबर नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर। तर एवढे जे सेंटर आपल्या महाराष्ट्रामध्ये असणार आहे IDBI बँकेचे। IDBI बँक भरती 2025 676 जागांसाठी ही भरती निघाली आणि IDBI बँक या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही। आणि या भरतीचं जे ऑफिस आहे तर हे मुंबईमध्ये हे ऑफिस आहे, कोलाबा मुंबईमध्ये, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ॲडव्हर्टीज नंबर, त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी जागांचा जर विचार केला IDBI बँक भरतीमध्ये SC कॅटेगरीच्या साठी 140 जागा, ST कॅटेगरीसाठी 74 जागा आहे, OBC कॅटेगरीसाठी 124 जागा आहे, EWS कॅटेगरीसाठी 67 जागा यामध्ये आहे IDBI बँक भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर IDBI बँक भरतीचे फॉर्म भरणे चालू आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 20 मे 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे।
ठीक आहे. तर ज्यांना सुद्धा IDBI बँक भरतीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर 20 मेच्या अंदर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर IDBI बँक भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर IDBI बँक भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन आहे तर यामध्ये उंची वगैरे नाही आहे, त्याचबरोबर ग्राउंड नाही. तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर ते लेखी परीक्षेवर आपलं सिलेक्शन होणार आहे. ज्यांचा जेवढा जास्त अभ्यास असणार आहे तर त्यांचं सिलेक्शन यामध्ये होणार आहे, लक्षात ठेवा. तर यामध्ये पेपर असणार आहे आपला. तर ज्यामध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा, लॉजिकल रिझनिंग डाटा ॲनालिसिंग म्हणजे रिझनिंगचे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत 60 मार्कासाठी आणि 40 मिनिटामध्ये आपल्याला रिझनिंगचे प्रश्न सोडवावे लागणार आहे. त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 40 मार्कासाठी आणि 20 मिनिटामध्ये आपल्याला ते सोडवावं लागणार आहे. त्यानंतर जे गणिताचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 40 मिनिटामध्ये आपल्याला ते 40 मार्कासाठी असणार आहे आणि 35 मिनिटामध्ये आपल्याला ते सोडवावं लागणार आहे. त्यानंतर जनरल इकॉनॉमी, बँकिंग, अवेअरनेस, कम्प्युटर, IT तर याच्या रिलेटेड 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. म्हणजे जनरल नॉलेजच तुम्ही धरून चला. तर 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे जनरल नॉलेजचे आणि 60 मार्कासाठी असणार आहे आणि 25 मिनिटामध्ये आपल्याला ते सोडवावं लागणार आहे. तर टोटल जो आपला पेपर असणार आहे तर हा 200 मार्काचा टोटल पेपर असणार आहे, ज्यामध्ये रिझनिंग 60 मार्कासाठी असणार आहे आणि GK यामध्ये असणार आहे 60 मार्कासाठी. तर 120 मार्कासाठी हेच विचारलं जातं आहे यामध्ये रिझनिंग आणि जनरल नॉलेजचे. तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो रिझनिंग जास्त विचारले जाणार आहे आणि टाईमसुद्धा यामध्ये तुम्हाला चांगला भेटणार आहे. तर अशा प्रकारे आपला हा पेपर असणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि आपल्या पेपरवरच आपल्या यामध्ये निवड होणार आहे. ज्यांनासुद्धा जास्त मार्क्स पडणार आहे तर त्यांचं सिलेक्शन होणार आहे. तर चांगली जे आहे हे IDBI बँकेत जे आहे हे भरती या ठिकाणी चालू आहे. ठीक आहे. त्यानंतर वयोमर्यादा तुम्ही बघू शकता यामध्ये 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे. SC/ST ला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्षाची सूट आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी IDBI बँक भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही. तर फीसुद्धा यामध्ये बघू शकता. खुला प्रवर्गासाठी जनरल, OBC, EWS कॅटेगरीसाठी 1050 रुपये फी आहे आणि SC/ST कॅटेगरी, PWD कॅटेगरीसाठी 250 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता वयोमर्यादा यामध्ये. त्याचबरोबर यामध्ये ग्रॅज्युएशनवर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर फॉर्म भरण्याची तुम्ही वेबसाईट या ठिकाणी बघू शकता www.idbibank.in या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरता येते. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट असते की सर वेबसाईट कोणती आहे, तर ही वेबसाईट या IDBI बँक भरतीची आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर अशी जी आहे हे संपूर्ण जाहिरात आहे IDBI या बँक भरतीची. तर 20 मे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. तर ज्यांनासुद्धा फॉर्म भरायचा असेल तर 20 मेपर्यंत आपण फॉर्म भरू शकता आणि पगारसुद्धा आपल्याला 30,000 रुपये प्लस यामध्ये पगार भेटणार आहे IDBI बँक भरतीमध्ये. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवलेली अपडेट देत राहणार आणि त्याचबरोबर आपल्याला सेंटर कोणकोणते भेटणार आहे महाराष्ट्रामध्ये तर ते मी तुम्हाला सांगून देतो. तर पहा, महाराष्ट्रामध्ये जे सेंटर आपल्याला भेटणार आहे अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, त्याचबरोबर नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर हे सेंटर आपल्याला भेटणार आहे. या सेंटरवर पेपर महाराष्ट्रामध्ये होणार आहे.